मला सुद्धा देवानं लय भरपूर आयुष्य द्यावं व माझ्या लेकरांसाठी काय तर असं करण्यासाठी ताकद द्यावं, बळ द्यावं व असं वाटतं मला. म्हणजे मन एक एक टायमिंगला असं बोलतं, देवाने एवढी ताकद द्यावं की ह्या 2 लेकरांकरता काहीतरी वेगळं करावं, असं मन बोलतं एक एक टायमिंगला. पण करणार शेवटच्या श्वासापर्यंत का होईना, पण 2 लेकरांसाठी त्या गॅसकडं त्या चुलीकडं बघू वाटेना, जाऊ वाटेना. जेवण्यासाठी कालवा करणारी लेकरच नाही ती माझी. ही कर मम्मी, ती कर मम्मी, ही कर ती कर. गेले ती जाऊ देणार नव्हती, पण म्हणलं असं दोड तर 2 दिवस लेकरं जरा नीट राहतेली सुखानं. तिथं मला कर्म नाही, काय करायचं? हा मला एक सांग, आज जर लेकर आपल्यापासून 2 दिवस जर नाही ती कुठं लांब राहिली तर भविष्यात आपल्याला सोडतील का आपली लेकर? हा, उद्या कुठे शिक्षणाला हॉस्टेलवर टाकायचं म्हणल्यावर परत नाही का मनाला रुकझुक लागायची? अगं तू तुझ्या बापायत गेले ते तर रडतीये मगाय धरणं, तू डोळ्यात पाणी आणती, लेकर नाही ती मला कर म्हणा. नाही सोडून मग आयुष्यभर ती काय तुझ्या संग जर राहणार नाही, ती तुझ्या पदारा संग गाठ मारून ठेवायची नाही त्यांना. त्यांना बी जगाचा अभ्यास कळायला पाहिजे, फिरली पाहिजे, ती दुनियादारी समजली पाहिजे, व्यावहारिक ज्ञान मिळालं पाहिजे. तू जर अशी पदराआड त्यांना जर सारखी ठेवायला लागली तर त्यांना कधी बाहेरचं जग दिसायचं, कधी कळायचं? अगं मान्य आहे, इकडे आहे ते तुझं वळण वेगळं आहे, वळण संस्कार वेगळा आहे, पण आज तुझ्याच आई बापात गेली ती 2 दिवस. एवढा उन्हाळा गेला. गेल्यापासून ती गाडी पण तिथं जाय, त्या गाडीला तर सारखं दोन नसतो, सारखं म्हणजे काय ना काय असतं. आता ती गेल्यापासून गाडी तेव्हा तिथं दादा माझं लय हे वंकारला माझ्या एवढं अजून म्हणजे हे नाही, पण दाद्याला सगळं समजतं. हरवाळाय दादे माझ. जाताना बघितलं का नाही कसं करत होतं, किती वेळा त्यानं म्हणजे कसं केलं, किती वेळा. हे बघ, तू लागली असं कराय, मी किती करायचं? मागल्या वेळेस चालली होती, मी जाऊ दिली नाही तेव्हा म्हणली माझ्या आई बाप्पा चालली ती, जाऊ दे 2 दिवस. 2 दिवस, उद्या दिवस परत दिवशी आणायची. मला तर मन लाग नाही, दम निघत नाही लेकरांशिवाय. ती स्वयंपाकाकडं वाटगी वाटत ना, काही करू वाटत ना. काली तुला माझा सगळा स्वयंपाक झालत, अजून चहा सुद्धा नाही. चहा घेऊन येतो त्याला पण मला पण माहित आहे तुम्हाला, ती करून मला पण त्याला पण चहा दोघांना बाहेर घेऊन येतो. लेकरांशिवाय खरंच काय नाही बाई. इष्टटीला त्या काडी लागू द्या तिकडं, काय काय नाही, घरदार बंगला गाडी माडी काय उपयोगाची नाही. खरी इस्टेट जर असेल तर आपली 2 लेकरं. आयुष्यात जर काय कमवलं असेल तर खरं सांगते, देवानं जर काय मला इस्टेट दिली असेल तर माझी 2 लेकरं. त्याच्यापेक्षा जास्त मौल्यवान आणि किंमतीवान दुसरं काहीच नाही माझ्या पुढं. कशाचीच किंमत करता येत नाही त्या इस्टेटी पुढं. त्याला दम निघत नाही, सारखं मारणार, सारखं काय तर म्हणणार, बाबा हे करू ग मम्मी, ती करूया ग मम्मी, असं दे मम्मी, असं दे तसं, सारखं काय ना काय त्याचं चालू असतं. पाणी भरू देणार नाही, मोटर चालू करून सगळं पाणी भरणार. सारखं हातातलं काम घेतलं ते घेतलं. जरी एखादं टेन्शन आलं तरी त्या टेन्शन मधनं पण बाहेर पडदेशी काढतो. त्यामुळे त्याची लय माहिती. दूध जरी वाढायचं चाललं तरी एकटं नसते ते, दोघं भाऊ असते. दुकानला चाललं तरी एकट्यानं, दोघंच संघ असतात. गावाला जरी गेलं 2घच संघ. सकाळपर्यंत आंघोळ जरी करायची म्हणलं तरी दोघांनी संघच. जेवाय बसलं तरी 2घच संघ. जिकडं जाईल तिकडं 2घच संघ. त्यामुळे ती तुम्हाला कसं करू वाटायला. जाताना म्हणतो माझी गाडी तेवढी पप्पाला सावली लावायला. अगं ती गाडी पहिली आपली आहे, आज ती म्हणला, कारण का शाळेनं त्यांना दिली ती गाडी, त्यामुळे त्या गाडीवर त्याचा लय जीव बसलाय.
त्याला जर एखाद दिवशी म्हणलं बाबा त्या गाडीचं काय पंक्चर झाली किंवा घोटाळा नवी घेऊन जात नाही, नाही माझी बाबा, मलाच नीट पाहिजे. माझी पाहिजे म्हणतो पप्पा. मला जेवढी तुमची नवी गाडी येते यात मला काय नाही, पण या गाडीत माझं लय जीव आहे. आणि खरं ती जसं म्हणते ना तसं माझं सुद्धा त्या मोठ्या गाडीत मला काय वाटत नाही. पण जुन्या गाडीत माझं दादू बसला की नाही मला लय भारी वाटतं. काल म्हणतो तर मम्मी चल तुला नेतो गाडीवर बसून. नाही सगळं चल म्हणाय नुसतं. ओम भाईला पण घे, आपण तिघं पण जाऊ. चल जिकडं म्हणाल तिकडं घेऊन जातो आणतो. खरंच जगा वेगळा नेऊ काय माझा. देवानं मला खरं लय भारी म्हणजे वरदान दिलंय ती. आता तुम्ही म्हणसाल की जगा वेगळा ही म्हणते, पण खरंच दादूला जसं कळायला लागलं तसं दादूनं माणसाच्या चेहऱ्याकडे किंवा त्रास बघून सगळी कामं त्यानं हातात घेतली. मनका दुखतो माझं त्याला गुराच्या शेणघाणापासून दोघं भाऊ करते ती सकाळ संध्याकाळच्या धारा काढणं, दूध वाढणं, हिचं फक्त आता चालू स्थितीला हाय सगळं बघा. लोणचं, मसाला, सांडगं आणि घरातला स्वयंपाक हिच्यावर जास्त याचं लक्ष. बाकीची माझी पण कामं पोरांनी नेहमी हलकी केली ती, कारण आज गुरला वैरण आणायची, कट करायची, टाकायची, शेणघाण हे सगळे लेकरांनी जोखमदारी घेतले. हीच काय गावातनं म्हणजे जिथं तिथं जे त्याचं गाव असतं किंवा शेअर सिटी असते तिथनं बाजार आणायचा काय असू द्या, सगळी कामं तिने हातात घेतली होती. पण आज ज्यावेळेस ती गेली ती त्यावेळेस खरं त्यांची कमी काय असते ती आज जाणवायला लागली. कामाच नॅट नाही हो, पण जे इकडे तिकडं आलं की पप्पा म्हणणारी, मम्मी म्हणणारी शब्द कानावर पडणार, शब्द कानावर पडणार. आणि इकडे तिकडं आलो की दादू पाणी आणणार, दादू कटाळा आलाय, ये जरा बाहेर बसू. आणि आमच्यात एक अशी म्हणजे सवय लागलेली आहे. तुम्ही म्हणसाल काय तर बोलतोय की ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी झोपायच्या आधी चौघं बोलत बसतो आम्ही. गप्पा काय आणतो, उद्या काय करायचं, आमच्या चौघाचं नियोजन असतं. भला आज आमची लेकरं वयानं आमच्या निम्मेच्या निम्मी पण नाही ती, पण अनुभव लय मोठा आहे. पण अनुभव लय म्हणजे लय मोठा आणि अनुभव आहे. गरिबीची जाणीव लय. त्यामुळं आज काय केलं उद्या आपण काय करायचं हे दादू आमचं नियोजन संध्याकाळी आज करून ठेवतो, त्याच्यावर आमचं चालणं असतं. पण आज सकाळी पार्सल टाकाय गेल्यावर सासरे बुवा आलं आणि योगायोगानं चला म्हणलं 2 दिवस. एवढा उन्हाळा गेला पण लेकरं गेली नाही ती, का तर आपला व्यवसाय चालू आहे, दोघांना नेट लागतंय. आज सकाळी त्यानंच सगळं आंबा आणून टाकलं होतं. मी तर तिकडे गेलो पण नाही, कारण पार्सल पॅक केली तसं टाकाय गेलो. तरी लेकरानं सगळं आंबा मोपून आणलं, सगळा हिसाब केला, त्यांचे पैसे दिलं, सगळं दादू बघत होता. पण आता काय 2 दिवस आपल्याला नेट लागल. नेटाचं नाही व त्याचं कौतुक करते मी. तुझी काय करतोय ना त्याचं मी कौतुक करते. गेलाय दादूच काय नाही, ओंकारचं बी कौतुक करायला पाहिजे, कारण ओंकार शेवट दादूचं पान हालत नाही. नाहीच की आलं. ती आहे तर ती आहे, मी ती म्हणत नाही. कारण की ओंकार शिवाय दादू दोघं बी एकामेका शेवट आधुरी आहे ती. कारण ज्यावेळेस दोघं एकाच संघ असतील त्यावेळेस त्या दोघांची ताकद एक असते, आणि ज्यावेळेस एक दोन्हीपैकी एक असू द्या. आज ओंकारला जाऊ वाटत नव्हतं आणि दादू जातो म्हणत होता, पण त्यावेळेस ओंकार इथं राहिला असतात, ओंकारची ताकद खचली असती. परत ओंकारला बेडवर झोप वाटत नाही. मग म्हणतो मम्मी मला तिचं लय ध्यान होतं. मग ती जसं कळतंय तसं ती एकामेकाला सोडून एक दिवस सुद्धा राहिली नाही. ती एक मिनिट शाळेला जर चाललं तर ते एकाच शाळेत एकाच गाडीवर जायचं यायचं. ती एकामेकाला ती म्हणते ती मम्मी एकामेकाला आम्हाला सोडून दमच निघत नाही. कुठं पण जाऊ दे पण आमच्या दोघांची जोडी कायम पाहिजे नाही. ही अशी बोलली नाही तर मनाला वाटतं मला सुद्धा देवानं लय भरपूर आयुष्य द्यावं व माझ्या लेकरांसाठी काय तर असं करण्यासाठी ताकद द्यावं, बळ द्यावं व असं वाटतं मला. म्हणजे मन एक टाइम असं बोलतं देवाने एवढी ताकद द्यावं की ह्या 2 लेकरांकरता काहीतरी वेगळं करावं असं मन बोलतं एक टायमिंगला. पण करणार शेवटच्या श्वासापर्यंत गावीना, पण 2 लेकरांसाठी काय गावीना पण वेगळं करणार. विश्वास आहे माझा.